नमस्कार. गुढीपाडव्याच्या दिवशी जर काही तोडगे आपण केले तर वर्षभर आपल्या घरात सुख समृद्धी नांदते. ते तोडगे काय आहेत ते पाहूया. पहिला आहे संरक्षण तोडगा. चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकरी यांनी वडाच्या झाडाची मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. नंतर ती पोटली पाटावर ठेवून त्याचा यज्ञविधी ग्रंथात दिल्याप्रमाणे पंचोपचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीत खिळ्यात टांगाव्या. आता हा रंगारी हिरडा आपल्याला देवाचं सामान मिळतं त्या दुकानात आरामात मिळून जाईल. या तोडग्यामुळं घरातले सर्व आजार, बाधा, संकट यापासून आपलं संरक्षण होतं. दुसरा तोडगा आहे धनप्राप्ती व व्यापार प्रगती तोडगा. वर्षाच्या 3.5 मुहूर्तावर कुठल्याही शुभ दिवशी पोटलीची दीप सुगंधी अगरबत्ती पंचोपचार पूजा करावी. समोर एक शिवमहिमाचा पाठ करून एक सफेद फूल पोटलीला व एक फूल पिंडीस व्हावे. नंतर पोटली पिशवी तिजोरीत किंवा कपाटात, धनभांडारात, दुकानाच्या गल्ल्यात ठेवावी. अकस्मात धनप्राप्ती व व्यापारात प्रगती होते. तिसरा आहे धनधान्य समृद्धीकारक तोडगा. आता त्या पोटलीची पंचोपचार पूजा करायची व ती पोटली उजव्या हातात घेऊन इष्टदेवतेचा जप श्री स्वामी समर्थांचे 11 माळा करून तिला गुगुळाचा धूप देऊन स्वयंपाकघराच्या अगर देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्याने ती पोटली बांधावी. अशा प्रकारे हे सोपे तोडगे करा आणि घर तुमचं धनधान्यांनी समृद्ध होऊ दे. धन्यवाद.